स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर। आज आपण 23 जुलै, 24 जुलै आणि 25 जुलैचा या 3 दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सर्वप्रथम हवामान प्रणाल्या कोणत्या सक्रिय आहेत? इकडे राजस्थान, गुजरातच्या पूर्व उत्तर भागात, राजस्थानच्या दक्षिण भागात चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे। याच्यामुळे या चक्राकार हवेच्या स्थितीमुळे बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो अरबी समुद्रावरून होत आहे। याच्यामुळे वाऱ्याचं प्रमाण सुद्धा पश्चिम घाट भागावर, पश्चिम महाराष्ट्र असेल, मध्य महाराष्ट्रात वाऱ्याचं प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे आणि पालघर, ठाणे, मुंबईकडे, नाशिककडे मुसळधार, पुण्याच्या घाट भागात मुसळधार पाऊस या सिस्टीममुळे सध्या सक्रिय आहे। पुढील 3 दिवसाचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला, आज 23 जुलै आहे। आज कुठे पावसाचा अंदाज राहील तर मुंबई, ठाणे, पालघर, नाशिकचे पश्चिम घाटभाग, पुण्याचे पश्चिम घाटभाग या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज राहील। त्यानंतर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मध्यम ते मुसळधार पावसाच्या सरी सक्रिय राहतील। नाशिकच्या मध्यवर्ती भागात सुद्धा मुसळधार पाऊस राहील। धुळे, नंदुरबारकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आजसाठी आहे। सातारा पश्चिम घाटभाग, कोल्हापूरच्या पश्चिम घाटभागात अधूनमधून रिमझिम पावसाच्या सरी सक्रिय राहतील। तसेच जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील। अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगरकडे मध्यम, एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। उर्वरित पुण्याचा मध्यपूर्व भाग, सातारा मध्य, सांगली मध्यपूर्व, कोल्हापूर मध्यपूर्व हलक्या मध्यम एका दुसरी रिमझिम पावसाची सर सक्रिय होऊ शकते थोड्या वेळासाठी, नंतर विरून जाईल। सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, हिंगोली, वाशिम, परभणी, जालना, बीड हिरव्या कलरमधील जे जिल्हे आहेत या भागातून हलका मध्यम पावसाचा अंदाज आहे। ढगाळलेलं हवामान राहील, कुठेतरी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील, विशेष मोठा पाऊस नाहीये। 24 जुलैला पावसाचं प्रमाण इकडे पालघर, ठाणे, मुंबई, रायगडकडे असेल। नाशिक पश्चिम घाटभाग मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील। रत्नागिरी, सिंधुदुर्गकडे सुद्धा मध्यम ते मुसळधार पावसाच्या सरी अधूनमधून सक्रिय। पुणे, सातारा, कोल्हापूरच्या पश्चिम घाटभागात हलक्या मध्यम रिमझिम पावसाच्या सरी सक्रिय राहतील। नंदुरबार, धुळे, जळगाव इकडे बुलढाणा, अकोला, अमरावती हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। हिरव्या कलरमधील जे जिल्हे आहेत इकडे छत्रपती संभाजीनगर असेल, अहिल्यानगर, पुणे मध्यपूर्व, सातारा मध्यपूर्व, सांगली मध्यपूर्व, तसेच वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या भागातून एकाद दुसरी रिमझिम पावसाची सर दिवसभरातून येऊ शकते, एकाद दुसरीच राहील, हलका मध्यम पाऊस राहील। राहिलेला जो विभाग आहे सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम, जालना, परभणी, हिंगोली ढगाळलेलं हवामान राहील, पावसाची शक्यता विशेष नाही, कुठेतरी झाला तर हलका मध्यम होऊ शकतो। 25 जुलैला पावसाचं प्रमाण कमी होण्याचा अंदाज आहे। इकडे पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गकडे हलक्या मध्यम सरी राहतील। नाशिक, नंदुरबार, धुळे हलका मध्यम पाऊस, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरच्या पश्चिम घाटभागात हलक्या मध्यम सरी। उर्वरित विदर्भात पावसाची शक्यता नाहीये। बुलढाणा, अकोला, जालना, छत्रपती संभाजीनगर, पुणे, सातारा, सांगली मध्यवर्ती पूर्व, सोलापूर, लातूर, नांदेड पावसाची शक्यता नाहीये, एकाद दुसऱ्या ठिकाणी अपवाद होऊ शकतो। स्थानिक ढग निर्माण झाला तर हलका मध्यम थेंब पडण्याचा अंदाज आहे, विशेष पावसाची शक्यता नाहीये। 25 जुलैला पावसाचं प्रमाण हे कमी होईल। त्यानंतर 27, 28, 29 जुलैच्या दरम्यान परत एकदा पश्चिम घाट भागावर, कोकण विभाग, मुंबई विभाग, पश्चिम घाट भाग या भागात पाऊस सक्रिय होण्याचा अंदाज आहे। बाकी त्यावेळी तशा आपण अपडेट तुम्हाला नक्कीच देऊ। सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच। आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।